देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी. 8व्या वेतन आयोगावर अखेर मोठी अपडेट ही समोर आली आहे. सध्या संपूर्ण देशभर नव्या 8व्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा या चालू आहेत. कारण दर 10 वर्षांनी नवा वेतन आयोग हा लागू होत असतो आणि 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेला आहे. यानुसार नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी सुद्धा दिली आहे. 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती पुढील 18 महिन्यामध्ये आपला अहवाल हा सादर करणार आहे. अहवाल सादर झाल्यानंतर केंद्र सरकार त्याला मंजुरी सुद्धा देणार आहे आणि 8व्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र 2027 अखेर किंवा 2028 मध्ये होण्याची शक्यता आहे. पण महत्वाची गोष्ट काय माहितीये का आपल्याला? 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू म्हणून मानला जाणार आहे आणि कर्मचाऱ्यांना या तारखेपासून थकबाकी सुद्धा मिळणार आहे. आता बातमीला मिळाले जबरदस्त ट्विस्ट. काय आहे ते ट्विस्ट? केंद्रानंतर आता देशातील पहिलं राज्य पुढे आलं आहे. कशासाठी? तर आसाम राज्याने 8व्या वेतन आयोगाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. स्वतः मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे आसाम हे 8वा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आसाममध्ये 8व्या वेतन आयोगाची समिती सुद्धा ही स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये समितीचे अध्यक्ष माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास. राज्य कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आसाम पुन्हा एकदा आघाडीवर आला आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये देखील आसामने 7व्या वेतन आयोगासाठी सर्वात आधी समिती स्थापन केली होती आणि त्यावेळी कर्मचाऱ्यांना लवकर लाभ हा मिळाला होता. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे देशातील इतर राज्य कर्मचारी आता एकच प्रश्न विचारत आहेत की आपल्या राज्यात 8वा वेतन आयोग हा कधी स्थापन केला जाणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वाची अपडेट्स सर्वात आधी आपल्याला इथंच मिळेल.